पुण्यातील नानापेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी सर्वांना हादरवणारी घटना घडली आहे. माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या खुनाचा बदला नानापेठ परिसरात कृष्णा अंदेकर यांनी घेतला आणि पुण्यात मोठी खळबळ उडाली. मामा वनराज यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या बाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते. फक्त 19 वर्षांचा आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना त्याच्यावर फायरिंग झाली. आयुष कोमकर याला 3 गोळ्या मारल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आलं होतं. अशातच वनराज अंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या अंदेकर टोळीतील कृष्णा अंदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी 8 जणांविरुद्ध मंगळवारी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. यामध्ये 2 टिपू पठाण टोळीतील सदस्य होते. त्यामुळे आता अंदेकर टोळीला पठाण टोळीने मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तालीम आस मोहम्मद खान उर्फ आरिफ वय वर्ष 24 राहणार लोणी काळभोर आणि युनुस जलील खान वय वर्ष 24 राहणार सय्यदनगर हडपसर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे. हे दोघे टिपू पठाण टोळीचे सदस्य आहेत. त्यामुळे टिपू पठाण टोळीने अंदेकर टोळीला मदत केल्याची माहिती समोर येते. यामध्ये पिस्तूल देखील पठाण टोळीने पुरवल्याचं कळतंय. पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहेत. काही दिवसांपूर्वी हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. टिपू पठाण आणि साथीदारांविरुद्ध एका महिलेची जमीन वळखवल्याप्रकरणी नुकताच काळे पडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान टपका रे टपका एक और टपका 3 में से एक गया दोये मटका हे गाणे डीजेवर लावत नानापेठेत गणेश कुमकरचा मुलगा गोविंदा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात देखील आली होती. आयुषचे वडील गणेश कुमकर हा वनराज अंदेकर यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सध्या तो तुरुंगात आहे. तर आयुषची आई देखील भावाला मारल्याच्या प्रकरणात तुरुंगात आहे. गेल्या वर्षी नगरसेवक वनराज अंदेकर यांची हत्या झाली होती. ह्या हत्येचा बदला म्हणून आयुषला संपवल्याची माहिती समोर आली. आयुषचे वडील गणेश कुमकर हा वनराज अंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी. याच कारणामुळे अंदेकर टोळीने गणेश कुमकरच्या मुलाला लक्ष्य केलं. ही हत्या दुसरी तिसरी कोणी नव्हे तर अंदेकर टोळीचा म्होरक्या आणि आयुष कोमकरचा आजोबा सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर यांनीच घडून आणल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी समर्थनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंदेकर टोळीचा हा संघर्ष आजचा नाहीये. मागील 4 दशकांपासून अंदेकर टोळी पुण्यात दहशत राखून आहे. पुण्यात बंडू अंदेकर टोळीची दहशत मोठी आहे. 90च्या दशकापासून ही टोळी कार्यरत आहे. अनेक शूटर्स त्या टोळीत काम करतात. नानापेठ परिसरात खंडणी आणि हप्ते वसुली करून ही टोळी चालते. बंडू अंदेकरला प्रमोद माळवतकर हत्या प्रकरणात जन्मठेप झाली होती. शिक्षा बघून तो नुकताच बाहेर आला होता. बंडू अंदेकरची मुलगी संजीवनी ही जयंत कोमकरची पत्नी आणि मृत आयुष कोमकरची काकी. वनराज अंदेकर तिचा सक्का भाऊ होता. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची हत्या झाली होती. वनराज अंदेकर रस्त्यावर आपल्या काही सहकाऱ्यांशी बोलत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. गोळीबार आणि कोयत्याने वार करत वनराजची हत्या करण्यात आली. ही हत्या दुसरी तिसरी कोणी नव्हे तर वनराजची बहीण संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर, दीर गणेश कोमकर आणि इतर काही जणांनी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. सर्वजण सध्या तुरुंगात आहे. खरं तर एकेकाळी अंदेकर आणि कोमकर कुटुंबात घट्ट संबंध होते. अंदेकर आणि कोमकर हे जीवाला जीव देणारे कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं. पण संपत्तीच्या वादामुळे त्यांच्यात मतभेद वाढले आणि त्यांचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. वनराज अंदेकरचे काका आणि माजी नगरसेवक उदयकांत अंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं. मात्र मनपाने ते दुकान अतिक्रमण कारवाईत पाडले. यामुळे तत्कालीन नगरसेवक वनराज अंदेकर असल्याचा कोमकर कुटुंबाला राग होता. यातून दोन्ही कुटुंबातील संघर्षात ठिणगी पडली. या घटनेमागे केवळ कौटुंबिक वादच नव्हता तर बंधू अंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैरे कारणीभूत होते. 2023 मध्ये अंदेकर गटाने शुभम दैवाते आणि निखिल आखाडे यांच्यावर हल्ला केला होता, ज्यात निखिलचा मृत्यू झाला. त्यानंतर गायकवाड टोळी बदला घेण्याच्या संधीच्या शोधत होती. त्याच काळात कोमकर गटाने गायकवाड टोळीचा वापर करून वनराज अंदेकरच्या हत्येची सुपारी दिल्याची चर्चा झाली. अंदेकर कुटुंबाचा राजकारणात मोठा प्रभाव आहे. वनराज अंदेकर 2017 मध्ये पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्याआधी त्यांची आई राजश्री अंदेकर 2 वेळा नगरसेविका होत्या. तर त्यांचे चुलते उदयकांत अंदेकर हेही नगरसेवक होते.